नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कर्जमाफी ही प्रक्रिया ही कशी असणार आहे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार आहे आणि हे अंमलबजावणी कशी केली जाणार आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याची घोषणा केलेली आहे आणि याबद्दलचा शास्त्र निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, कोणाला प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे, OTS कोणाचे करायचे आहे, वन टाइम सेटलमेंट कोणासाठी आहे व आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता ही अंमलबजावणी कशी होणार आहे हे पाहूयात. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांचा डाटा विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. म्हणजे सर्व बँकांकडून शेतकऱ्यांचा जो डाटा आहे तो एकत्रित केला जात आहे आणि त्याला एका सेपरेट पोर्टलवर अपलोड केलं जाईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना यादीत स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात येईल. त्यानंतर ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच ऑनलाईन पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला त्या विशिष्ट क्रमांकावर तुमचं आधार प्रमाणीकरण करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागेल किंवा CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्हाला आधार प्रमाणीकरण करावे लागेल. यासाठी जे CSC सेवा केंद्र चालक असतील त्यांना मंत्रा एल्बन बायोमेट्रिक डिव्हाइसची आवश्यकता पडणार आहे, ज्याचा वापर करून ते शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करू शकतात. या डिव्हाइसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर या ठिकाणी पाहू शकता राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकरच मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार संदर्भातील माहिती बँकेच्या शाखेत देण्याचे आवाहन सहकार विभागाने केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36,500 कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बँकर समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र विशिष्ट कर्ज खातेनिहाय नंबर दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर याचंही अपडेट आपल्या यूट्यूब, टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप चॅनलला देण्यात येईल. त्यामुळे तेही जॉईन करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.